हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी कपडे टाकते. छान ऊन आलं आज बऱ्याच दिवसांनी आणि तुमच्यासाठी एक टिप आहे बघा. पावसाळ्यात कपड्यांचा वास येतो, तो घालवण्यासाठी तुम्ही कम्फर्ट वापरा, ज्याच्याने छान सुगंध येतो आणि सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो. सो त्यानंतर आली मी घरात आणि मला बनवायचे होते ॲक्च्युली हेअरसाठी मॅजिक ऑइल, जे मी तुमच्यासोबत शेअर करते रेमेडी. तर पहा, त्यासाठी आपल्याला लागणारे जास्वंदाची फुलं घेतलीत मी, करी लिव्स घेतली आहे, कलोंजी अँड मेथीदाणा, हे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात जवस पण टाकू शकता तुमच्याकडे असली तर. माझ्याकडे होती पण मी याच्यात नाही टाकली. मी त्याचं वेगळं बनवते, काही तुमच्यासोबत शेअर करेल पुढच्या व्हिडिओत. सो आता इथं पहा, मी पॅराशूटची बॉटलमध्ये जेवढं ऑइल होतं तेवढं मी या कढईमध्ये ओतून घेते. जास्वंदाची फुलांनी आपली केस गळती थांबते अँड कोंडा देखील कमी होतो, आपले केस दाट होतात आणि कलोंजीने सुद्धा आपले केस पांढरे होत नाही आणि मेथीदाण्याने सुद्धा दाट होतात, केस गळणं थांबतं आणि केसांना शाईन येते, मस्त चमकदार होतात. आणि आपलं कढीपत्त्यामध्ये पण असेच करी लिव्समध्ये सुद्धा बी कॅरोटीन नावाचे प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, केसांना तो पोषण देतो. तसंच तुम्ही जेवणातून सुद्धा करी लिव्स घेऊ शकतात. जसं आपण जे वरतून लावणं तेवढं गरजेचं, तेवढंच पोटातून खाणं पण तेवढंच गरजेचं आहे, पोटातून सुद्धा खा. आणि इथं मी करी लिव्स, मेथीदाणा, कलोंजी जे जे माझ्याकडे अवेलेबल होतं ते मी टाकले. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकून घ्या. अशा पद्धतीने आपण आता ऑइलमध्ये हे सगळं टाकून घेऊ आणि 10 ते 15 मिनटं सेम गॅसवर याला होऊ देऊ. तर जसं जसं हे करी लिव्स क्रिस्पी होतील आणि कलोंजी आणि मेथीदाण्याचा जो कलर आहे तो थोडा डार्क शेडमध्ये येऊन जाईल, तेव्हा आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. सो आणि त्याच्या बघा तुम्हाला कलर चेंज, आता जो कलर दिसतो आहे आणि नंतर जो कलर दिसेल आपला, सो त्याच्यावर तुम्ही फोकस करा. पहा, अगोदरचा कलर आणि नंतरचा कलर, ते इथं माझं ऑइल रेडी झालं आहे आणि इथं आपण ऑइल काढून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झाले करी लिव्स अँड फ्लावर्स अँड कलर पण चेंज होऊन गेला आहे. मेथीदाणा आणि कलोंजी यांचा कलर डार्क होऊन गेला आहे. सो आता इथं आपल्याला गॅस बंद करायचे आहे. त्यानंतर हे ऑइल आपण एका सफेद पांढऱ्या जाळीदार कपड्याने हे ऑइल काढून घेऊ एका भांड्यात आणि एका ग्लास कंटेनरमध्ये, तुमच्याकडे जे पण असेल त्याच्यामध्ये हे तुम्हाला काढून घ्यायचे. आणि हे आता हे इझी टू यूज आहे, इझी तुम्ही याला लावू शकता. हलक्या हाताने मसाज करायची बस आणि माइल्ड शॅम्पूने धुवून टाकायचं. नंतर माझ्याकडे वेळ होता, सो मला इथं ड्रायफ्रूटचे जे वरचे सेल्फ असतात ना, तर ती म्हणजे पिस्ताची आणि अक्रोडची काढून घ्यायचे होते, कारण मला ड्रायफ्रूटचे लड्डू बनवते, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते ड्रायफ्रूटची लड्डूची रेसिपी. सो नित्यांश खेळत होता आणि त्यांनी मला थोडीफार हेल्प केली आणि तो कशा पद्धतीने करतो ते तुम्हाला दिसतंच आहे. ॲक्च्युली अक्रोड इकडे तिकडे फेकत होता आणि त्यांना फोडण्याचा प्रयत्न करत होता. सो नंतर पायवरी सगळी गॅलरी घाण झाली होती, नंतर ती आवरली. त्याच्यात पण त्याने मला हेल्प केली थोडीफार आणि हेल्प तुम्ही बघू शकता त्याची कशी येतो. तर त्याच्यानंतर मी गॅलरी क्लीन केली, आवरली आणि मग नंतर घरात आली. तर नवीन असाल सो प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथं आली मी घरात आणि आपल्याला आता घ्यायचे काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता आणि काळी खजूर. तर इथं मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप टाकलं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे सगळे जे ड्रायफ्रूट्स असतात, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, हे भाजून घ्यायचे 15 ते 20 मिनटं चांगले करकरीत. नंतर आपल्याला याच्यात टाकायचे काळी खजूर आणि तिला पण मिक्सीमधून अशी काढून घ्यायची आणि थोडीशी मेल्ट करून घ्यायची. नंतर आपल्याला जे काजू, पिस्ता वगैरे घेतले आपण, तर ते ज्याचं आपण बारीक मिश्रण करून घ्यायचं मिक्सी जारमधून आणि ते आपल्याला एक खारीक खजूरमध्ये टाकायचं आहे मेल्ट झालेली आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे पण गरम करून घ्यायचं. आणि हे मिश्रण तयार झालं की मग बस तुम्हाला अशा पद्धतीने ते मिश्रणचे लाडू बनवून घ्यायचे, जे मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली दिसायला जर तुम्हाला हे एवढे शॉर्ट फक्त 4 किंवा 5 मिनिटाचा व्हिडिओ दिसतोय ना, तरी मला बनवायला 2 तास लागले होते. हे ड्रायफ्रूटचे लड्डू तयार करायला, बनवायला विथ नित्यांश त्याला सांभाळून मी ड्रायफ्रूटचे लड्डू बनवले. आणि इथं माझे लड्डू तयार आहे आणि एवढा मोठा डब्बा माझा भरला होता. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्ही इथपर्यंत बघितला आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.